शिवराय मित्रांनो, गुड मॉर्निंग. माझं नाव आहे राहुल. आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे आपला. आज आहे तारीख 23 बैलपोळा. मित्रांनो, बैलपोळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. सकाळ सकाळ झालंय, 9:06 आलाय. आपण हिंजवडी फेज 3 मिस्टिक सांगरे इथे कस्टमरला आपली एक एरवड्याची बुकिंग लागली. कस्टमर येत आहे, बोलणं झालंय. हे बिल्डिंग पाशी एक्सेल बुकिंग आहे. तर बघू ट्रिप एंड केल्यावर किती पैसे देते आपल्याला. किलोमीटर पहिले 0 करून टाकू आपण. आज रात्री CNG वगैरे भरला होता, आपण तिथूनच स्टार्ट करतोय. कारण की रोज ब्लॉग बनवायचा आपल्याला, रोज अपडेट देत राहायची तुम्हाला काय आहे ते. तर बघू आज किती अर्निंग होईल. आज पण लोकललाच करायचंय, कारण की मुंबईला पाऊस खूप चालू आहे, त्याच्यामुळं मुंबई वगैरेच बघायचंच नाही. जर संभाजी वगैरे नगर असली, नाशिक वगैरे असलं तरच घेऊ, नाहीतर मग असं मुंबई वगैरे नाही जाऊ आपण. तर बघू आता 1 तास दाखवते ड्रॉप करायला. 10-10:30 वाजेल माझ्या हिशोबाने, कारण की ट्रॅफिक वगैरे पण असेल हिंजवडी फेज 3ला. तर जातोय आता इथून. ट्रिप एंड केल्यावर तुम्हाला पैसे दाखवतो किती दिले आपल्याला. मित्रांनो, टाइम बघा 10:50 झालाय. 30 किलोमीटर गाडी चालली आहे टोटल. कस्टमरला पण 30 किलोमीटरच होते. 1.5 तास लागले यायला, ट्रॅफिक वगैरे होता म्हणून. एक तास 53 मिनिटं. 686 रुपये दिले आपल्याला काहीतरी. कस्टमरकडून 815 रुपये घेतले उबरनी. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. एवढी अर्निंग झाली. तर बघू आता कुठली ट्रिप पडते आणि आज किती अर्निंग करू शकतो. आज पण तब्येत नाही मित्रांनो बरोबर, कारण की थोडा घसा बसलाय आणि पाऊस पण येत आहे थोडं. त्याच्यामुळे वातावरणमुळे थोडं फरक पडलाय. आता चहा वगैरे झालंय. 10-10:30ला आलो होतो मी इथंच. मला 10-20 मिनिटं चहा वगैरे मध्ये गेले माझे. तर बघू आता थोडं पुढे जाऊ, कल्याणी नगरपाशी येरवडा रोडला. बघू तिथं जाऊन ट्रिप कधी भेटते आणि कुठली भेटते आपल्याला. मित्रांनो, टाइम बघा 12:19 झालंय. अजून काही ट्रिप वाजली नाही. चला आता म्हणलं जेवण करून तरी घेऊ. आता चालूय जेवायला, जेवण वगैरे करतो. तर बघू वाजली तर एखाद्याला त्याला घेऊन जाऊ. जर नाही वाजली तर वाजते पण 100-200 रुपये तेवढेच. 180 रुपये मुंडवा, हडपसर, त्याच्यानंतर ना इकडं सदाशिवपेठ. तिकडं काही जायला परवडत नाही, कारण की ट्रॅफिक ह्या टायमिंगला खूप असतो. माझी तब्येत पण नाही मित्रांनो, खासची घसा बसलाय. मेन मुद्दा म्हणजे हाच आहे. तर बघू आता किती वाजता ट्रिप पडते आता आपल्याला आणि किती वाजता आपण कामाला परत सुरुवात करू. तर मित्रांनो, टाइम बघा 2 वाजलाय. आपण पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टला आहे. मला लोकलला होत नाही, त्याच्यामुळं मी आलो होतो 12-12:30ला. तिथून एरवड्यावरून आपल्याला एक ट्रिप भेटली होती प्रीमियरचं. त्याचे 165 रुपये काहीतरी दिले, त्यांना सोडलं. आता एक रेंटल लागले, उबर एक्सेल रेंटल. तर जातोय कस्टमरला सेकंड फ्लोअरला पिकअप करायला. 8 तासाची रेंटल आहे. 2200 रुपये काहीतरी देत आहे, 80 किलोमीटर. तर ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तेच 2200 रुपये काहीतरी होऊन जाईल. तर ठीक आहे, बघू आता कस्टमरला पिकअप करू आणि बघू ते कुठे जातात आणि आज किती पैसे आपल्याला देतात. तर मित्रांनो, टाइम बघा 3:14. आम्ही आलो इथं 2:30 वाजता झालो होतो. रस्त्यानं ट्रॅफिक नव्हतं, पलीकडच्या साईडनं ट्रॅफिक होतं, कारण की खराडी रोड जातो ना तो. त्या साईडनं खूप ट्रॅफिक होतं. आपण आहे ॲमोनोरा हडपसर. इथून त्यांना कुठेतरी हॉटेलला जायचंय. हा आहे ॲमोनोरा क्लब, ॲमोनोरा द ट्री फन काहीतरी आहे. तर ह्या हॉटेल आहे, रेंटल बुकिंग आहे 8 तासाची, 80 किलोमीटर. पैसे चांगले देते. ट्रिप एंड केल्यावर दाखवतो तुम्हाला मी मला टोटल पैसे किती दिले ते. आपण ह्याच्यामध्ये पण लावली होती उबर एक्सेल अरायवलला, कारण की आपल्याला इन्सिटिव्ह मिळणार होता. त्याच्यामुळं 80 रुपये म्हणलं चला मला तिथं लावून टाकू त्याच्यामुळं. तर ते लावलं होतं. उबर चालूच होतं माझा, पण उबरवर रेंटल ही पडली. दुपारच्या टायमिंगला गाड्या नसतात ना एवढे, त्याच्यामुळं. तर बघू आता इथून कस्टमर कुठं जातात आणि कुठं जातो आपण. आय थिंक 10-10:30 वाजता ही ट्रिप एंड होईल माझ्या हिशोबानं. आज पण 10-10:30 वाजेपर्यंत काम करू. आणि पैसे तर तेवढंच आहे, जे पहिलेचे 2 ट्रिप आणि हे देणार आहे ते 3,000 रुपये होईल. आज धंदा जमलं तर जास्त पण होऊ शकते, कारण की ते किलोमीटरवर हिशोब आहे. जर किलोमीटर जास्त चालले तर जास्त पैसे, जर नसं तर कमी. CNG एवढी गेली आपली, सकाळपासून काहीच फील नाही केलं. जसं सकाळी रात्री भरलं होतं आपण ते त्याच्यावरच आहे. गाडी 48 किलोमीटर चालली. मतलब ह्यांचा होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. आणि उद्या सकाळचापर्यंत होऊन जाईल, मतलब संध्याकाळपर्यंत बरं लागेल फक्त एवढं. तर बघू आता इथून किती वाजता येतात आणि कुठं जातो आपण. मित्रांनो, टाइम बघा 8:08 झालाय. आपण आहे तिथंच जिथं थांबलो तिथंच. ते बघा द हॉटेल इयर म्हणून, ते इथं माग ॲमोनोरा क्लब म्हणून आहे. तर त्यांचा फोन आला होता मला मगाशी. त्यांना नेऊन सोडलं मी ॲमोनोरा मॉलला आणि त्यांना परत आणलं इथं. मतलब ते बोलले की आमचे फ्रेंड पण येणार आहे. 5 जण होते ते फ्रेंड पण येणार आहे, त्यांना आपण घेऊन या म्हणलं. त्यांचा काही फोन झाला नाही. माझा नंबर दिला होता पण त्यांचा काही फोन झाला नाही, त्याच्यामुळे मी इथंच आहे. त्यांचा फोन वगैरे काही आला नाही अजून. ते हॉटेललाच असेल, मतलब सॉरी ॲमोनोरा मॉललाच असेल. त्यांना नेऊन परत इथं सोडायचं वाटते मला, असं वाटते. आणि गाडी चालली आहे मित्रांनो आपला 51.
हे रेंटलचे पैसे आपल्याला लय परवडले, मतलब खूप जास्त परवडले असं म्हणणं आहे. कारण की त्यानं एअरपोर्टवरून जसं इथं आणलं तर तसंच इथंच आहे मी, गाडीच नाही चालली आणि CNG पण तेवढंच गेलं आहे, बाकी काहीच नाही. मला वाटलं होतं की थोडंफार फिरलं म्हणून, पण काहीच नाही फिरले. आणि आता टाईम पण होत झालं आहे त्यांना, तर 9 वाजता 10 वाजता काहीतरी त्यांचं 8 तास होतात. तर बघू आता किती वाजता ट्रिप एंड करते आणि किती पैसे देतात आपल्याला आणि किती वाजता आपण घरी जाऊ. आज बैलपोळा आहे, जेवण पण करायचं आहे घरी जाऊन, पुरणपोळी बनवले होते घरी. तर बघू आता किती वाजता कस्टमरचा फोन येईल आपल्याला. तर मित्रांनो टाईम बघा, 1 मिनिट, माझा मोबाईल थोडा कॅमेरा खराब आहे. 11:24 झाले. आपण तिथंच आहे, जे लोकेशन दाखवलं होतं तुम्हाला सकाळपासून त्याच लोकेशनला आहे, बघू शकता तुम्ही. तर विषय असा होतो मित्रांनो, त्यांना घेऊन जातो तिथं, त्यांना परत आणायचं, जे घेऊन जातो ते परत आणायचं. 2-3 वेळा झालं आहे असं. आता 2 जण बाहेर राहिले, त्यांना आणून सोडायचं इथं, मग ट्रिप एंड करू आपण. आता 10 मिनटं पहिले त्यांना आणून सोडलं मी 3-4 आणि 2 जण राहिले होते. 3 होते काहीतरी, 3 होते, 3 होते काहीतरी. 2 जण येत आहे, ते त्यांना येऊन तिथं सोडायचं आहे आणि आपली ट्रिप एंड होऊन जाईल आणि आपण घरी निघू. आज बघतो तो, आता ट्रिप एंड केल्यावर तुम्हाला दाखवतो मी किती पैसे देतात आपल्याला टोटल. तर मित्रांनो टाईम बघा, 12:40 झालं आहे. आपण आलो आहे लोकेशनला, आपल्या घरी आलो आहे. 81 किलोमीटर चालले, ह्याच्यातून 30 मतलब 50 किलोमीटर गाडी चालली आपलं आणि 30 किलोमीटर मी MT आलो आता घरी, त्याच्यामुळं. तर चांगली अर्निंग झाली मित्रांनो. आपल्याला शेवटची ट्रिपची दिली होती आपल्याला 2549 रुपये काहीतरी, 9 तास 44 मिनटं, 19 किलोमीटर चालली होती फक्त गाडी. आणि आपली CNG बसली आहे फक्त 300 रुपयेपर्यंतच लागेल माझ्या हिशोबाने, जास्त तर नाही लागणार. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुमचे जे कमेंट असतात ना मित्रांनो, ते नक्की मला विचारत जावा, मी तुम्हाला उत्तरं देत जाईल. आणि जर काही पर्सनल प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो इंस्टाग्रामवर फॉलो करून मेसेज करत जा, मला एवढंच म्हणायचं, बाकी काही प्रॉब्लेम नाही. तर ठीक आहे, भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट, जय शिवराय.